मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक थेट आणि अत्यंत कडक अल्टिमेटम दिला आहे. मुद्दा आहे मुंबईतील अनधिकृत भोंगे आणि बेकायदा बांधकामांचा मुद्दा आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकारला फक्त 48 तासांची मुदत दिली आहे. कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ, हा स्पष्ट इशारा आहे. वर करणी ही केवळ एक राजकीय खेळी वाटत असली तरी यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. राज ठाकरेंचा हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करणार आहे. कारण सरकार समोर आता दुहेरी संकट आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई केली तर राजकीय तणाव आणि विशिष्ट वर्गाचा रोष ओढवून घेण्याचा धोका आहे आणि जर मुदतीमध्ये कारवाई झाली नाही तर मनसे रस्त्यावर उतरेल, ज्यामुळे राज्याची शांतता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यामध्ये येऊ शकते. प्रशासकीय पातळीवर हा एक मोठा पेच प्रसंग आहे. सरकार कोणाचेही असो, बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत भोंग्यांचा प्रश्न वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिला आहे. पण आता फडणवीस सरकारसाठी ही खरी कसोटी आहे. गृहमंत्री म्हणून ते कायद्याचा धाक निर्माण करणार की राज्याच्या राजकारणात नवा राडा पाहायला मिळणार, हे येत्या 48 तासामध्ये स्पष्ट होईल. राज ठाकरेंच्या या अल्टिमेटमवर आणि फडणवीस सरकारच्या संभाव्य कारवाईवर तुमचं स्पष्ट मत काय आहे हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कायदा सर्वांसाठी खरोखर समान असायला हवा की नाही, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? तुमचं जे काय असेल ते निर्भीड मत खाली कमेंट्समध्ये नक्की मांडा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.